हॅलो, नमस्कार. मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण कारला आणि मिरचीपासून एकदम चटकदार असं खायला टेस्टी लागणारं लोणचं बनवणार आहोत. हे लोणचं 6 ते 7 महिने आरामात टिकतं आणि खराब होत नाही, त्याला बुरशी येत नाही आणि 15 ते 20 मिनिटात हे लोणचं बनवून तयार होतं. तुम्हालाही हे लोणचं बघून खाण्याची इच्छा झाली ना, तर चला तर मग आता लोणचं बनवायला घेऊया आपण. लोणचं बनवण्यासाठी इथं मी 4 कारली घेतली आहेत आणि साधारण 150 ग्रॅम मी मिरच्या घेतल्या आहेत. कारली वजनी प्रमाणात बघितली तर ही 300 ग्रॅम कारली आहेत. आता इथं मी एक कारलं घेऊन ते व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लहान मोठी जशा पाहिजे तशा फोडी करून घेऊ शकता. फोडी करून घेऊन आपल्याला त्या कारल्यांमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने फक्त आपल्याला कारल्याची फोड घ्यायची आहे आणि बिया आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी 4ही कारली व्यवस्थित कट करून घेतली आहेत. कारलं कट केल्यानंतर त्याला एक मोठा चमचा मीठ लावला आहे आणि मीठ लावून हे अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता आपल्याला मिरची कापून घ्यायची आहे. ह्या मिरची आणि कारली मी आधीच धुवून व्यवस्थित पुसून घेतली होती. आता मिरची कट करताना आपल्याला त्याचे 1-1 इंचाचे तुकडे करायचे आहेत. मिरची कट करताना लक्षात घ्यायचं की तिरकी कापायची आहे. मिरची तिरकी कापली तर त्यामध्ये व्यवस्थित मसाला घुसतो. अशाच पद्धतीने मी सगळी मिरची चिरून घेतली आहे. आता लोणचं बनवण्यासाठी इथं काही मी मसाले घेतले आहेत. 1 चमचा बडीशेप घेतली आहे, लसूण घेतला आहे, 25 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे, अर्धा चमचा मेथी घेतली आहे आणि 2 चमचे जिरे घेतले आहेत आणि इथं 2 लिंबू घेतले आहेत. आता हे मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये आपल्याला जिरे, बडीशेप आणि मेथी हे तिन्ही टाकून आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाहीये. अगदी 2 ते 3 मिनिट हे आपल्याला भाजायचं आहे. आता हे भाजून झालेलं आहे. मी हे काढून घेते आणि कढई गरम असतानाच त्या गरम कढईमध्ये आपण जी मोहरीची डाळ आहे ती टाकायची आहे. मोहरीची डाळ ही आपल्याला खूप जास्त वेळ भाजायची नाहीये. अगदी थोडीशी गरम करायची आहे. मोहरीची डाळ आता गरम झालेली आहे. मी लगेच काढून घेते. आता मिक्सरच्या जारमध्ये जे आपण मसाले भाजून घेतले होते ते बारीक करून घ्यायचे आहेत. ते बारीक झाल्यानंतर जो लसूण आपण घेतला होता तो लसूणही टाकायचा आहे आणि हे पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला हा लोणच्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. इथं मी अर्ध फुलपात्र तेल घेतलं आहे. आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे तेल ओतायचं आहे. आणि तेल कडकडीत चांगलं गरम करायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता जे आपण कारली मीठ लावून ठेवली होती त्याला पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे आपण एक कॉटनचा कपडा घेऊन त्यामध्ये हे कारली ओतायचे आहेत. आणि त्याच्यामधील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे.
हे घट्ट पिळून घेऊन व्यवस्थित त्यामधलं पाणी काढायचं आहे। तुम्ही बघू शकताय हे असं पाणी काढल्यामुळे लोणच्यातला कडवटपणा निघून जातो आणि लोणचं खूप छान लागतं। तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी कारली व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे मसाले घेतले आहेत ते टाकायचे आहेत। पहिल्यांदा आपण जे बारीक कट करून घेतलेली मिरची होती ती टाकायची आहे। मिरची टाकल्यानंतर आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे। 1.5 चमचा हळद टाकते मी इथं। आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं। मीठ आपण मगाशी लोणच्याला लावलं होतं त्यामुळे आपल्याला इथं 1 चमचा मीठ टाकायचं आहे। आणि जो मसाला आपण मिक्सरला वाटून घेतला होता तो मसाला आता ह्यामध्ये टाकायचा आहे। मसाला टाकल्यानंतर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं जेणेकरून हा मसाला आपल्या कारल्याला आणि मिरचीला व्यवस्थित लागला जाईल। मोहरीची डाळ ही टाकायची आहे आणि हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे। आता 2 आपण जे लिंब घेतले होते त्याचा रस काढून ह्यामध्ये टाकायचा आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता हे 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकताय 10 मिनिटांनंतर तेल थंड झाल्यानंतर हे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं आपलं कारल्याचं लोणचं बनवून तयार आहे। हे लोणचं आपण काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करणार आहोत। शक्यतो लोणचं स्टोअर करताना काचेच्या बरणीमध्येच करावं। प्लास्टिकच्या बरणीमध्ये लोणचं स्टोअर करू नये किंवा कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये लोणचं ठेवू नये। तुम्ही बघू शकताय खूप छान आपलं लोणचं बनवून तयार आहे। मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं तर बिलकुल खराब होणार नाही। तर ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा।